देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सुरू झालेला मराठीचा प्रवास पूर्वीच्या काळापासूनचा मी तुम्हाला थोडासा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। विनोदजी त्यावेळेला शिक्षण मंत्री होते। त्यांनी त्यावेळच्या काळामध्ये मराठी आणि मराठीच्या दृष्टिकोनातून जे जे करायला पाहिजे म्हणून सातत्याने विचार करायला सुरुवात केली। त्यांनी काय विचार केला की मराठी भाषेमध्येच सर्वच्या सर्व शिक्षण ज्याला म्हणतो की ज्याला इंजिनिअरिंगचे शिक्षण असेल किंवा मेडिकल शिक्षण ही झाली पाहिजेत। परदेशामध्ये चायना सारख्या देशांमध्ये हे अशाच पद्धतीने होत आहे। तर त्या दृष्टिकोनातून विचार करायला तेव्हापासून सुरुवात केली आणि आता या सरकारने आता महायुतीच्या सरकारने अभियांत्रिकी शिक्षण या सगळ्या गोष्टी मराठी भाषेतून करण्याच्या संदर्भात त्याची सुरुवात केली। पॉलिटेक्निकमध्ये त्याचे 40% पर्यंतचे विद्यार्थी आज मिळायला लागलेत। ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने करण्याचं काम कोण करताय तर ते करण्याचं काम फक्त महायुतीचं सरकार करत आहे। पुन्हा मराठी भाषा आणि मराठी भाषेला सन्मान मिळाला पाहिजे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मग त्याचं मराठी भाषा भवन करण्याचं काम कोणी केलंय तर ते सुद्धा महायुतीच्याच सरकारने केलंय। मराठी विद्यापीठ निर्माण करण्याचं काम हे कोण करताय तर ते सुद्धा महायुतीच्याच सरकारने केलंय। असे अनेक विषय की जे मराठी भाषा आणि मराठी भाषेला एक चांगल्या पद्धतीचं संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने मराठी भाषाचं आंतरराष्ट्रीय पद्धतीने त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा यासाठी संमेलन घेण्याचं काम कोणी केलं तर ते सुद्धा याच महायुतीच्या सरकारने पुण्यामध्ये केलं। त्यामुळे मराठी भाषेला प्राधान्याने आताही ज्या संदर्भातली चर्चा होते त्यामध्ये पहिलं वाक्य काय आहे तर मराठी भाषा सक्तीची याच संदर्भामध्ये विचार केला जातोय। आणि मग कुठेतरी राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून हे होत आहे। हे या संदर्भातलं आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा सर्व मंडळी वेगवेगळ्या चॅनल्सवरती असतील सर्व पेपर्समधल्या मुलाखती असतील सर्वांमध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलं की निवडणुका आल्या की भावनिक आव्हान करायचं हे काम गेली वर्षानुवर्ष काही पक्ष करतायत तर त्यात काही नवीन नाही। त्यांनी ते केलंय। माझी सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सक्तीचीच राहणार आहे हे पूर्णच्या पूर्ण सत्य 50 वेळा नाही 1000 वेळा महायुतीच्या सरकारमधले सर्व नेते महायुती सरकारचे सर्वच्या सर्व असणारे घटक हे सर्व वारंवार सांगतायत। त्यामुळे याला कुठेतरी या सगळ्या गोष्टीला पडदा पडला पाहिजे असं मला वाटतं।